उरणमध्ये 90 वर्षीय वृद्धेच्या संशयास्पद मृत्यूमागील रहस्य उघडलं आहे। मोठे भोम येथील हिराबाई जोशी यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या जावयाला अटक केली आहे। जमिनीच्या आलेल्या पैशांवरून झालेल्या वादातून लहान जावई सुरेश पाटील याने लाकडी पट्टी आणि वरवंट्याने मारहाण केली अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे। कोणतेही ठोस पुरावे नसतानाही तांत्रिक माहिती आणि चौकशीच्या आधारे उरण पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल केली आहे। आरोपीला 29 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून उरण पोलिसांनी नागरिकांना पैशांसाठी नाती विसरू नका असा संदेश दिला आहे। उरणच्या मोठे भोम येथील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता आणि हा मृत्यू जो होता तो संशयाच्या भोवऱ्यामध्ये होता। त्यामुळे पोलीस जो काय या संशयित मृत्यूचा तपास घेत होते आणि या तपासाअंती या महिलेचा खून झाल्याचं निष्पन्न झालं आहे। ही महिला जी आहे ही महिला 90 वर्षीय महिला होती आणि तिचा खून तिच्याच जावयाने केल्याचं हे गूढ जे आहे हे उकल झालेली आहे। या खुनाची उकल झाली आहे आणि तशी हा जो आरोपी आहे सुरेश म्हात्रे या महिलेचा जो जावई आहे यांनी खुनाची कबुली देखील दिली आहे। महिलेला 3 मुली होत्या आणि 3 जावई होते। तर महिलेचा मुलगा होता तो मयत होता। महिलेला तिच्या जमिनीच्या विक्रीतून आलेले पैसे होते, ह्या पैशांचं वाटप केलं होतं आणि या वाटपातून हा जो जावई आहे या जावयाला अधिक पैसे हवे होते आणि या पैशाच्या वादातून हा खून करण्यात आल्याची त्यांनी कबुली दिली आहे। आणि ह्या संपूर्ण खुनाचा जो तपास आहे हा उरण पोलीस ठाण्याच्या माध्यमातून करण्यात आला आणि कोणताही पुरावा किंवा कोणताही धागा दोरा हाती नसताना पोलिसांनी ही जी खुनाची उकल आहे ही केलेली आहे आणि त्यामुळे हा खून आहे आणि खून झाल्याचं सिद्ध झालेलं आहे। आणि त्यातूनच आणखीन एक संदेश देण्यात येतोय की ह्या भागामध्ये जमिनीचे जे पैसे जे आहेत हे अधिक येत आहेत, जमिनीला भाव जास्ती असल्यामुळे हे पैसे अधिक येत आहेत आणि त्याच्यातून अशा घटना घडण्याचे प्रकार होत आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी आपलं जे नातं आहे ते नातं जपावं, पैशाच्या लोभापायी असे प्रकार करू नयेत। कोणत्याही प्रकारे अशा प्रकारांमध्ये कोणालाही सूट देण्यात येणार नाही असं उरण पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। आणि ही जी खुनाची उकल आहे ही पोलिसांनी चांगल्याच शिताफीने केलेली आहे आणि त्यामुळे आज आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। तर आरोपीला उरण न्यायालयामध्ये हजर केला असता 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। नवराष्ट्रासाठी वीरेश मोडकरकर, उरण, रायगड।